हे पाणी उकळत ठेवलंय आणि कणिक चार पोळ्याची कणिक तिंबलेली आहे। ती कणिक आहे ना ती घट्ट तिंबायची आणि ही माझी आई ना साध्या सोप्या पद्धतीनं इतकी सुंदर आणि चविष्ट करायची आणि मी त्याच पद्धतीनं करते। आणि अशी पोळी लाटून घ्यायची, फार जाड नाही फार पातळ नाही, अशा पद्धतीनं करून छान चकोल्याचे हे काप करायचे आणि हे टाकायचे छानपैकी आणि आता ह्या चकोल्या काढून लाटून टाकल्या, तेलावर लाटायच्या आणि सळसळीत होता, गचका नाही झाला पाहिजे। आणि वरण घालायचं, शिजवून घेतलंय मी वरण, आमटी करून नाही आमची आई करायची, अशा पद्धतीनं करायची। आणि हे वरण यात घातल्यानंतर गॅस जरा थोडासा हे करायचा बारीक आणि मग यात लसूण खोबरं आणि जिरे हे कुटलेलं घालायचं, त्यात घालायचं, कोथिंबीर घालायची, तिखट तुमच्या आवडीनुसार, थोडंसं कांदा लसणाचं तिखट चवीला, मीठ आपल्या ह्याच्यानुसार कमी जास्त, घालायचं आणि चवीला थोडासा मी गूळ घालते, गुळाशिवाय काही थोडासा घालायचा आपली, किंवा साखरेची चिमट घातली तरी चालते, थोडासा गोडा मसाला घालायचा थोडा बस। आणि हे असं छानपैकी शिजून द्यायचं मंद गॅसवर। आणि जरा शिजलं ना आता हे मस्तपैकी जराशी छान जास्तीचं तेल घालून तेल तापत ठेवलंय। आता आपण फोडणी करतोय, फोडणीमध्ये मोहरी घालायची, चांगली तडतडून द्यायची छानपैकी, जरा सढळ हातानं तेल घालायचं आणि हे कढीलिंब आणि त्यात थोडं लसूण खोबरं आहे ना ते पण घालायचं जरा फोडणीमध्ये। आणि जरा कडकडली ना हिंग घालायचा, नंतर घालायचा नाहीतर जळतो, हिंग पण भरपूर घालायचा, हळद घालायची, असं कलर येण्यासाठी म्हणून थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा, गॅस बंद करून टाकायचा। चकोल्या बघा कशा छान शिजल्या, वास पण असा खूप छान येतोय आणि ह्या चांगल्या मस्त चकोल्या शिजलेल्या आहेत ना, त्याच्यावर अशी तरतरी फोडणी द्यायची। बघा गच्च झालेले नाही आहेत अजिबात सुद्धा, सळसळीत झालेले आहेत छानपैकी। गरम गरम चकोल्या या सगळ्यांनी खायला।